टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो हॅलो हॅलो. हां सचिन भैया टायगर ग्रुपवरून बोलताय का? हो बोलतोय. ते माझ्याकडे थोडी फसवणूक झाली एका ठिकाणी. बर, काय म्हणून? ठिकाणी मी लग्नासाठी नाव नोंदणी केली होती ठाण्याला. बर बेटर मॅट्रिमनी म्हणून आहे. बर तर त्यांनी माझे 60,000 रुपये खाऊन घेतले. फक्त ते बायोडेटा दाखवतं, दुसरं काहीच करत नाही. बर. नाव काय तुमचं? मी राकेश धोंडगे. राकेश राकेश गंगाधर धोंडगे. राकेश राकेश गंगाधर धोंडगे. मुंबईमधून कुठून ना? नाही, मी नाशिकतून बोलतोय. नाशिक देवळा तालुका. नाशिक जिल्ह्यामधून तुम्ही बोलताय. बर. त्यांनी माझ्याकडून 60,000 रुपये घेऊन घेतले, पण ते काही नाही, फक्त बायोडेटा दाखवतं, दुसरं काहीच करत नाही. आणखी म्हणतं पैसे भरा पैसे भरा असं चालू आहे त्यांचं. बर. ते पैसे बी देत नाही परत आणि पुढचं काम बी करत नाही. असं गंमत आहे. किती पैसे दिले त्यांना? ते 60,000 रुपये खाऊन गेले. 60,000 रुपये? हो. बर. आणि ते परत पैसे पण देत नाही. ते मग आता त्यांचा जो मॅनेजर आहे ना, तो म्हणे तुम्हाला जे करायचं ते करून घ्यावं असं म्हणतो तो. त्यांचा नंबर कुठून घेतला होता? कोणाचा? त्यांचा नंबर कुठून सापडला? का फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब? फेसबुकवरती ॲड पाहिली होती. बर. आणि मग नंतर त्यांचं चेक केलं, ते गुगलवरती पण सर्च केलं, तर ती त्याची कंपनी आहे, ती ठाण्याला कंपनी आहे ती. बर. मग असंच बोलता बोलता असंच चर्चा झाली, नाव नोंदणी झाली, पण ते काहीच खरं नाही त्यांचं. बर. तुमचं वय किती आहे? माझं 31. 31 एज. आणि कास्ट कुठले? कास्ट मराठा समाज. मग काय मुलगी भेटत नाही का मराठा समाजामध्ये? नाही ना, आमचे शेतकरी आहे आम्ही. शेतकऱ्याचा लई प्रॉब्लेम आहे सर. शेती नाही का तुम्हाला? नाही, मी शेती करतो ना. शेतकऱ्याला कोणी देत नाही. शेती किती करे तुम्हाला? शेती काही नाही, आम्हाला 3 एकर आहे. मग दादा, आपल्या समाजात मुलगी भेटत नाही का म्हणतो, आपल्या मराठा समाजामध्ये मुलगी भेटत नाही का, ते तुम्हाला विचारायचं आहे. आणि तुमच्याकडे एवढे 60,000 रुपये झाले म्हणल्यावर तुम्ही दुसरे कुठल्याही मुली भेटते म्हणून त्यासाठी तुम्ही पैसे पाठवाला. असं काय होत आता? ते फ्रॉड असतात. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवरती ना असे फेक लोक भरपूर असतात. विवाह स्थळाच्या नावानं ते एजन्सी काढलेल्या असतात आणि असे गोरगरीब मुलांना एड्यात काढत असतात ते. त्यांनी तसंच केलंय मला. काय? तसंच केलंय त्यांनी. ते फक्त म्हणतात का आमच्या कंपनीचे अप्रुव्हल पुरी होत नाही असं म्हणून. आणि ते म्हणतात आम्ही मुलीशी बोलणं करून देतो, आणि ते कंपनीची मुलीशी बोलणं करून देतात ते. भरपूर जणांना एड्यात काढतात ते. आणि ठाण्यालाच आहे त्यांची कंपनी. ते गुगलवर जर नाव टाकलं ना, बेटर मॅट्रिमनी म्हणून. कुठल्या ॲपमधून तुम्हाला फसवले त्याने? ते गुगलवरती जर नाव टाकलं ना, बेटर मॅट्रिमनी ठाणे. मॅट्रोमनी. हां, बेटर. मॅट्रोमनी युवा स्थळ का? हां, बेटर मॅट्रिमनी. बेटर मॅट्रोमनी. शिक्षण काय झालं तुमचं? हो, 12वी झालंय. दादा, 12वी झाले तुमचे शिक्षण. एवढं शिक्षण होऊन सुद्धा तुम्ही चुकीची गोष्ट असं करून घ्या. अहो, काय आपल्या जातीमध्ये भेटत नाही म्हणलं का दुसरी जाती एखादं चांगलं बघायचं, सुंदर मुलगी करून घ्यायचं. त्याला काय एवढं? जातपात काय करायचं, येण्यासारखं करायचं? अहो, रक्त एकच आहे तर विषय संपला ना. काय जातपात करायची मध्ये गोष्टी काही जातपाती करणार नाही, मूर्ख माणसं असतात ते. नाही तसं पण नाही, पण त्यांनी दुसरं काही केलं नाही. फक्त ते कंपनीचे अप्रुव्हल पुरे असं नसतं ना दादा. जातपात करून काही फायदा होणार का याच्यामध्ये? आपल्याला हेच जातीची मुलगी पाहिजे म्हणून असं का? हे आपले मनाची गोष्ट येतो दादा. हो. आता तुम्ही 60,000 रुपये पाठवलं. 60,000 रुपये कुठून आणलं तुम्ही? ते काही माझ्याजवळ होते, काही इकडून तिकडून मित्रांकडून मागून घेतले होते. काय? मित्रांकडून मागून घेतले होते, काही माझ्याजवळ होते. काही माझ्याजवळ होते आणि मित्राजवळ मागून घेतले. हां. तुमच्याजवळ किती होते? 30,000 रुपये होते आणि काही बाकीचे मित्रांकडून मागवले होते 30,000. मग आता ते 30,000 रुपये कसे देणार त्यांना परत? ते बघू आता, ते कांदे वगैरे निघाले का देऊन ते. म्हणजे शेतामध्ये कांदे आहेत का? हो. बर. ते त्यांचा मॅनेजर आहे ना सर, ते म्हणजे पुरी कंपनी फ्रॉड आहे ती. एकदम बेकार काम करते ती.
अहो दादा मी काय म्हणतोय, नाव काय म्हणलं तुमचं? राकेश धोंडगे, राकेश गंगाधर धोंडगे. राकेश राव ऐकून घ्या. तुम्ही जे बोलताय ना त्या एजन्सीबद्दल ते फ्रॉड आहे तो दादा. आता काय म्हणतात तुम्हाला त्याने? आम्ही जर फोन केला ना, पैसे मागितले ना, ते म्हणते आणखी पैसे भरा 6,000 हां असं मग म्हणते. कळलं का? हिंदीमध्ये बोलतात का मराठीमध्ये? हं? हिंदीमध्ये बोलतात का मराठीमध्ये? मराठीमध्येच बोलतात ते. बरं कुठून बोलता म्हणून सांगता ते? ते ठाण्यावरून बोलतात, सांगतात. फोन उचलतात का? हा फोन उचलतात ना. कधी पण फोन उचलतात? हा उचलतात ना. काय नाव काय सांगितलं त्यांची तुम्हाला? त्यांचे कशा मॅट्रिमोनीची? मेट्रो मनी. आणि पैसे पाठवत असताना ते कोणाचं तर नाव सांगितलं असेल ना त्याने? ते लेडीज बोलत होते का जेंट्स बोलत होता? दोन्ही बोलत होते. लेडीज भरपूर लेडीज आहे, जेंट्स एक बोलत होता. त्यांचा म्हणजे गणेश शिंदे म्हणून एक मॅनेजर आहे त्यांचा. बरं त्याचा नंबर आहे का गणेश शिंदेचा? हो आहे ना. बरं काय म्हणतोय तो? तो म्हणे आणखी 6,000 पाठवा, तुमचे पेमेंट बाकी आहे असंच तो म्हणतोय. तो कशाचे पेमेंट? 60,000 रुपये बाकी? 60,000 रुपये घेतले, मग तुम्हाला मुलगी दाखवले का नाही दाखवले? फक्त बायोडाटा दाखवतात आणि बाकीचं काहीच करत नाही. अरे राकेशराव असे भरपूर लोकांना एड्यात काढत असतात. ते मुद्दाम एड्यात काढायचं काम असतं त्यांचं. ठीक आहे मग मी फोन करू का त्या मॅनेजरला आता? हो चालेल ना, मी नंबर देतो त्यांचा. सांगा नंबर. मॅनेजरचा नंबर देतो घ्या. 9321 मॅनेजरचा 9321. हॅलो. हा 9321 9321 56 9321 56 56. हा हां 04 04 आणि 74. नाव काय म्हणलं याचं तुम्हाला? गणेश शिंदे. गणेश शिवरे. मॅनेजर म्हणले का त्या मॅट्रो मनीचं? हा गणेश शिंदे आणि बेटर मॅट्रोमनी. बेटर मॅट्रो मनी का? गणेश शिंदे. पहिले गणेश शिंदे म्हणता, आता गणेश शिवरे नाव सांगता. नाही गणेश शिंदे नाव आहे त्याचं. मग दोन नाव कशाला सांगतोय तुम्ही? नाही त्याचं नाव आहे, मॅनेजरचं नाव आहे असं. गणेश शिंदे का? हा. बरं तुमचं राकेश, तुमचं काय नाव केलं तो? राकेश धोंडगे. बरं पैसे फोन पे केले का गुगल पे केला तुम्ही? फोन पे नाही. राकेश धोंडगे का? हा. बेटर मॅट्रो मनी. हो ठाण्यामध्ये. आणि राकेश? हा राकेश काय म्हणलं तुमचं नाव? धोंडगे. धोंडगे. आणि ते समोरवाल्याचं नाव? कोणाचं? समोरचे की सर ते मॅनेजरचा? गणेश शिंदे. गणेश शिंदे. थांब बघ तू उचलते का? हं. अरे ते कुठल्याचा नंबर दिला तो फोन उचलायला तयार नाही तो. फोन उचलत नाही का? उचलत नाही. मग बंद समजा झालं त्या असेल. ऐकून घे, जे हे जे तो आहेत ना हे येड्यात काढत असतात. जे माणसांना फसवतात का त्याच माणसाचे कॉल उचलत असतात. आता लांडग्याला जर एक रक्त लागलं म्हणजे प्राणीचं बरोबर त्याने उचलून घेऊन जातो कोणी लांडगा शेळ्याला बकऱ्याला. तसंच तुझं रक्त त्यांना लागलेलं आहे म्हणून तुला बार पैसे मागतात ते. आणि ऐकून घे, आता जर त्यांचा फोन आला ना तर असल्या भाषामध्ये बोल त्यांनी कुठली कोणाचीच भाषा ऐकलं नसेल. चालेल का? हो. त्याला चांगला धडा शिकव त्यांना. आणि फ्रॉड असतात ते काय इथले आपण माधवचोत असतात एक नंबर ते. असे गोरगरिबांना फसवून येड्यात काढत असतात ते. हो. ऐकते का मग मी काय बोलतोय? हो नाही त्यांच्या कंपनी जे आहे ना सगळे माणसं त्यांच्या बाजूने होतात, आम्हाला येड्यात काढतात ते. असंच गोरगरिबांना फसवून येड्यात काढत असतात ते. आराम असं एक नंबर. आणि तुला जर मुलगी पाहिजे असेल ना, तुझे आई वडील असेल ना? हो आहेत ना. आई वडिलाला सांगायचं आपली जातीचं भेटत नसेल तर दुसऱ्या जातीचं बघायचं, एखादा सुंदर मुलगी करून घ्यायचं. काय जातीमध्ये रे तुम्ही जात करून बघून येड्यात काय येड्याचा विचार करून घेता? तसं नाही हो सर. यांनी फक्त ते फोटो दाखवतात अर्धवट बाहेर. नाही ऐकून घे, पूर्ण फ्रॉड असतात ते. लय मादरचोद असतात आई घाले ते. त्या आईला हिरड्या भोकायचे त्यांच्या गांडीत दम नसते, कमवून खायला ते मादरचोद लवड्याचे असं करत असतात. गांडीत दम नसतं ते कमवून त्यांना कष्ट करून खायचं असं हिरड्या सगळं काम करत असतात त्यांनी. कळलं का? हो. हां
चालेल चालेल सर. तो फोन उचलणार तो व्यक्ती अशा फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहायचं. काही गोष्टी विचार का आपण अशा फ्रॉड गोष्टी आल्या तर पहिले विचार करायचा आपण. विचार करून करायचं असतंय. हो हो कळलं का? चालेल सर. ठीक आहे. दुसऱ्या गोष्टीमध्ये कुठे काय मदत लागल्यास सांग, मदत करू. मग असल्या फ्रॉड गोष्टीपासून लांबच राहा. तुझ्या आईवडिलाला सांग मुलगी बघायला, नाही तर कुठे तर कुठल्या तरी काम बघायचं, मुलगी करून घ्यायचं. असल्या फ्रॉड गोष्टीच्या नादी लागायचं नाही. पैसे उपपत्रांना घालायचं आणि मानसिक त्रास करून घ्यायचं, नको विचार करत बसायचं नंतर. ठीक आहे मित्रा. ओके. हो हो चालेल. ओके.